पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत। शिक्षण मंत्रालयामध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल आता करण्यात आलेला आहे। नरेश पाल गंगवार नवे उच्च शिक्षण सचिव असतील। विनीत जोशी यांची पंचायत राज मंत्रालयात बदली करण्यात आलेली आहे। नीट पेपर फुटीच्या प्रकरणानंतर हा निर्णय आता घेतला गेल्याचं समजतंय। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर एल्विश यादवनं प्रतिक्रिया दिलेली आहे। देशविरोधी घोषणांचा मी विरोध करतो, खऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहू, पण हिंदुत्व विरोधी घोषणांना आपण पाठिंबा देत नाही, असं एल्विश यादव यानं म्हटलेलं आहे। हम्बल रिक्वेस्ट आज जोड़ के कि प्लीज ऐसे करें ना तो बहुत नुकसान हो जाएगा। पब्लिक प्रॉपर्टी का भी इतना नुकसान हो रहा है, मैं देख रहा हूँ गाड़ी वाड़ी तोड़ दी किसी ने, और इतने बच्चों, किसी के नाक से खून आ रहा है, किसी के मुंह से खून आ रहा है, लेडीज को घसीट रहे हैं और कुछ हो रहा है, गलत हो रहा है, मतलब देखा भी नहीं जा रहा। और हर तीसरी वीडियो ही इन सब चीजों की है, प्रोटेस्ट में ये है वो है। तो आई होप कुछ इसका अच्छा रिजल्ट निकलेगा और हमारे जो देश के लीडर हैं बड़े बड़े वो इसका सोल्यूशन निकालेंगे। मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, असं त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणतायत। आम्हाला महाराष्ट्रातच राहायचंय, असं सुद्धा अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे बंधू एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट आहे, असं ठाकरेंच्या मोर्चाबाबत अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय। पूजा आणखीन किती वर्ष व्हावी तुमच्या आणि फडणवीस साहेबांच्या हस्ते, काय मागणं? आम्ही तर जीवनभरच करणार ना, कुठेही असो, नागपूरमध्ये असो, मुंबईत असो, पंढरपूरला असो, आम्ही आपल्या घरून पण पूजा करतोच दरवर्षी। आषाढी एकादशीची पूजा, महापूजेचं बोलतो, महापूजा आम्ही घरून पण करतो। विश्वास आमचा तोच आहे महापूजेवर, विठ्ठलावर। पुढच्या वर्षी दिल्लीत जाणं होईल? नाही, मला महाराष्ट्रातच राहायचंय आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। ते एकत्र येऊन काही करताहेत, इतके दिवस वेगळे होते, आता एकत्र आले आहेत, हीच एक चांगली गोष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।